अशा टोकते बायका जरासा जीन्स पॅन्ट घालून जाऊ दे गल्लीतून. माहिती बाय कोणाची सून चालली, माहिती बाय कोणाची बायको चालली. अशा टोचतेत बायका, अशा टोचते जशा सुया टोचून राहिल्या. अशाच पात्र आहे ती भिरभीर. एखादी हातात बांगडी नसली ना, मार जसा कल्ला करते. त्या अमेरिकेत जाऊन त्याला दाखवा लागते. ह्या आमच्या गावातल्या बायका इले अमेरिकेतल्या बायका कशा जीन्स पॅन्ट घालते, ना गळ्यात लायसन घालत, का ना कपाळाला टिकली लावत, का ना काही. त्याईले नाही आहे काय नवरे, त्याईले नाही काय घरदार, त्याईले नाही काय लेकरं बायको. फक्त आमच्याच गावात आहे, खेड्यातच आहे निर आहे असं. पदर घ्या डोक्यावर. इथं भोकणं झालं, इथं समोरचं दिसलं नाही तरी चालन, पण इथपर्यंत पदर घ्या. आणि माझा नवरा भेटला बाई मला चांगला, बरा भेटला म्हणून भेटला. नाही तर मला बी असंच सवारत राहावं लागत होतं. आता केस होती इकडून तिकडून येतेस व काय करू मग. तुम्ही म्हणता मग तयारी केली, सकाळी सकाळी मी तयारी करून सडा टाकून का एवढी अंगणीची आहे का मी. सांगा बरं बिचारा आहे वा. सट्टर देते आपण. इथं आपलं सवारच नाही. आणि बायका म्हणते मला मेकअप करून तू हे करतं काय म्हणते, मॅट घेऊन झाल्या का तर काय म्हणते. अहो बिचारा आहे वा. तुमचं सगळ्या शहरातलं असतं बरं. राहणीमान वातावरण मस्त, डबे टिफिन बांधून मस्त गाडीत बसून जाता. याच्यात जाता काय म्हणते, ट्रेनमध्ये बसून जातात, तुमचा डावडा होते. तुम्हाला चांगले जीन्स पॅन्ट घालायला भेटते, चांगले चांगले कपडे व घालायला भेटते. इथं आमच्या गावात काय व निरं साडी घोडं घाला आणि इकडून झाका आणि तिकडून झाका असं करावं लागते ना. आम्हाला जीन्स पॅन्ट घालायला भेटत ढंगाचे, आणि ड्रेस घालायला भेटत. नवरा ढंगाचा भेटला म्हणून ड्रेस तरी घालायला भेटून राहिले, आणि गाऊन तरी घालायला भेटते. आणि शहरातल्या बाया म्हणते अहो खेड्यातल्या बायका व खेड्यातल्या बायकांना पाहिजे ना रस्त्यानं म्हाताऱ्या बुड्या गाऊन घालते. मी काम नाही घालू. मला म्हणता गाऊन घालून तू हे करता का. काय हसता बाबा आम्हाला गरीब माणसाले. कसं आहे, कालच सुई काढून आली, अजून बसा लागलं आमलं चिमलं घाट्या लिहून झोंबलं. असेच हे आहे खेड्यातले रोने. कालच सुई काढून आणली बी, आज अजून उठा लागलं, अजून जा लागलं टर्रया पयत शेण पाहाले. हे असं राहते खेड्यातलं निरा. कोणी बाया मला मार शिवा देते. अहो बिचारे वा, मी तुम्हाला सांगतो माझ्या मनातली गोष्ट, तुम्ही तर समजून घेत जा. बाया होय तर बाईची गोष्ट बाई नाही समजत, कोण माणूस समजन काय. तुम्हाला माहीत आहे ना माणसं समजत असते काय. म्हणून म्हणतो माझ्या नशीब घेऊन काही फुटकं नाही आहे. माझं नशीब चांगलंच आहे, खेड्यात पडली मस्त मी, वातावरण शुद्ध राहते. माझं नशीब काही असं तसं नाही आहे म्हटलं. मला नवरा मस्त भेटला, धोबी घाटवाला. असे कपडे धुते बम कपडे धुवू लागते. शहरातल्यापेक्षा खेड्यातलं वातावरण चांगलं राहत असते. मस्त गल्ल्या गुल्ल्या राहते, हिरवेगार झाडं दिसते, कुत्रे दिसते, मांजरं दिसते, बंड्या बैल दिसते. तुम्हाला दिसते का पहिलेचे बंड्या बैल. आम्ही लहानपणी बंड्या बैलवर खेळत होतो मस्त. मस्त पहाड दिसते डोंगरावर गेलं तर, वावरात गेलं तर हिरवगार वाटते. तुम्हाला वाटते का तसं. तुम्हाला चुलीवरची भाकर जरी खायला भेटते का बिचारे वा. आमरस होय, रस होय. तुम्हाला चुलीवरची भाकर खायला भेटते का, तुम्हाला गॅसवर भाकर खा लागते. आम्हाला चुलीवर करायला भेटते मस्त. बायाला जळता बिचारे वा, जळत नका जाऊ ताया. हो माया आल्या. मी तुम्हाला सांगतो हो माई जीवन गातं, तुम्ही ऐकत जा बिचारे वा. अशा टोकते बायका जरासा जीन्स पॅन्ट घालून जाऊ दे गल्लीतून. माहिती बाय कोणाची सून चालली, माहिती बाय कोणाची बायको चालली. अशा टोचतेत बायका, अशा टोचते जशा सुया टोचून राहिल्या. अशाच पात्र आहे ती भिरभीर. एखादी हातात बांगडी नसली ना, मार जसा कल्ला करते. त्या अमेरिकेत जाऊन त्याला दाखवा लागते. ह्या आमच्या गावातल्या बायका इले अमेरिकेतल्या बायका कशा जीन्स पॅन्ट घालते, ना गळ्यात लायसन घालत, का ना कपाळाला टिकली लावत, का ना काही. त्याईले नाही आहे काय नवरे, त्याईले नाही काय घरदार, त्याईले नाही काय लेकरं बायको. फक्त आमच्याच गावात आहे, खेड्यातच आहे निर आहे असं. पदर घ्या डोक्यावर. इथं भोकणं झालं, इथं समोरचं दिसलं नाही तरी चालन, पण इथपर्यंत पदर घ्या. आणि माझा नवरा भेटला बाई मला चांगला, बरा भेटला म्हणून भेटला. नाही तर मला बी असंच सवारत राहावं लागत होतं. आता केस होती इकडून तिकडून येतेस व काय करू मग. तुम्ही म्हणता मग तयारी केली, सकाळी सकाळी मी तयारी करून सडा टाकून का एवढी अंगणीची आहे का मी. सांगा बरं बिचारे आहे वा. नवरा काही एवढा पागल आहे काय, आम्ही काही एवढा पागल आहे काय. तुम्ही म्हणाल का हे व्हिडिओ टाकासाठी हे करते, सडा टाकते. अहो मला रोजच काम धंदे आहे बिचारे. माया मागत हे शेण आणा सडा टाका.
इकडे एक खोली काढायची आता. हे खोली निघाली का मला शेण आणायची गरज नाही राहत. मी काय रोज 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 व्हिडिओ बनवण्यासाठी हे टाकतो काय? मला रोजच हेच काम धंदे आहे. दिवस निघाला का शेण कालवा. पण चांगलं आहे ना शेण कालवलं तर. व्हिडिओ बनवण्यासाठी नाही टाकत. माझ्या नवरा एवढ्या चांगला आहे का मला जीन्स पॅन्ट घालू देते, ड्रेस घालू देते, जशी म्हणून तशी राहू देते. एवढ्यानं बरं आहे नाही का? कोणाकोणाची नवरे लय खटूस राहते हो ना खरंच. एक गाऊन बी नाही घालू दे. पहिले एक गाऊन घालायची बी उजागरी नाही आहे. माझ्या नवरा तेवढ्या लय बरं आहे. मला घालू देते बिचारा. जशी राहते तशी राह म्हणते. कमळलं म्हणलं इकडं माझ्या. काय सांगू तुम्हाला माझ्या जीवनाची गाथा. हे बा सुईचं भगदाड बा किती मोठं पडलं इथं. तरी मला अंगण बा दुनिया भरायची. अहो नाही केलं तर सांगतो कोणाले. करावंच लागते आपल्याला. बाया अशा म्हणते नाही तर मा आईनं सडाई नाही टाकला, मा आईनं रांगोळी नाही घातली. हे असं चालू राहते आमच्या गावात. भल्ल्या बायकात जयतोडे आहे. म्हणून तुम्हाला दिवस निघाला का निरशनच पाहायला जायला लागते कुत्र्यासारखं. लंग जे बकेट घेतो आणि जे धावत जातो शेण पाहाले. हा लागते एवढाला शेण लागत बसा. सडे सारवण करत बसा. नाही केलं सांगतो कोणाले गती नाही. खरंच खेड्यातल्या बायका येड्या राहते. अशा म्हणते माईनं इनं पाणीच कण नाही शिपलं, माईनं सडाच नाही टाकला, माईनं रांगोळीच तर नाही घातली व नाहीच्या हातात तर बांगड्याच नाही. अशा राहते खेड्यातल्या येड्या. खरंच आहे. शहरानंच चांगलं आहे. मस्त कपडे चांगले चांगले घालायला भेटेल, मस्त एन्जॉय करायला भेटते. खेड्यात काय मग माय इथं आमच्या गावात एक ढंगाचं हे आहे. फक्त हॉटेल बी नाही आहे ढंगाचं. खाले जावं तर टपरीवर जावं लागते. एखाद्या दिवस चायनीज खायचं मन झालं काय ते बरं जायला पार्सल आणते तर माहीतचा नवरा त्यासाठी. नाही आजकाल सगळ्या बायका आहे, सगळ्या पोरीले आजकाल निरसी टेनच दी. तर खेड्याच्या पोरवायले काही तसंच ठेवून का व सांगा बरं तुम्ही. अहो जिथं नशीब असते तिथं पडत असते बिचाऱ्या आहे वा. मी काही सिटीच्या बायकाईला मी शिवा नाही देत, काहीच नाही देत. आता तुम्ही माय समजून घेत जा. आता माय नशीब होतं खेड्यात म्हणून मी माझ्या नवराज माझ्या नवऱ्यासोबत माझ्या गावात जोडी झाली असं तर मग त्याला कोण काय करणार. सगळ्या पोरी खेळ्या, सगळ्या पोरी शहरातच झाले पाहिजे, शहरातच झाले पाहिजे. अहो शहरातच साऱ्या जणी जाऊन धसान तर खेड्यातल्या माणसायले पोरायले का तशाच ठेवान काय बिचारे वा. मुंजन मांजं कुवारं कावारं त्याच्यासोबत कोण लग्न करायला लागलं ना. अहो खेड्यात जास्त वावर राहते, शेती राहते, हां नोकऱ्या राहते. सिट्यानं जातात नोकरी करायला लोक. अहो लग्नच नाही कारण हे कुवारे पोरं हे वावरवाले. अहो त्याचं मन तरी लागन काय घराई आणि वावराई. तर वावरात तर जाईनच नाही, पेरणंच नाही कारण पिकवणंच नाही तर खान काय व मग. त्याच्यापेक्षा खेड्यातल्या माणसाईसोबत पोराईसोबत लग्न करत जा बिचाऱ्यावा. निर्या सिटीनच नका पयू. हे काही चांगलं नाही आहे. माझ्या घरापासच्या माणसाचं भाषण पाहणं तर असं मस्त आहे. देऊ का म्हणते सगळं घालून देऊ का असं घालून तेव्हा त्याचं भाषण आहे का रोज सकाळी हसा येते त्याचा.